चालू वर्षात उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाला सुरुवात. कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या वतीनं स्वच्छता पंधरवडा. आणि मान्सून पूर्व पेरणीला सुरुवात. नमस्कार, मी मृण्मयी काळे. कृषी वार्ता या बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त. चालू वर्षापासून राज्यात उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान राबवलं जात आहे. या अभियानात कृषी खात्यातल्या वेगवेगळ्या योजना एकत्रितपणे आणि सुटसुटीतपणे राबवण्यात येत आहेत. यात कृषी यांत्रिकीकरण ही एक महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेअंतर्गत मजूर टंचाई आणि इतर बाबींचा विचार करून ट्रॅक्टरसह 15 प्रकारची यंत्र आणि अवजारं दिली जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा अधीक्षक कार्यालयानं जाहिरात देऊन शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले होते. त्याला शेतकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 1,07,000 शेतकऱ्यांचे अर्ज आले असून ही योजना अधिक पारदर्शक आणि समन्यायी तत्वावर राबवण्यासाठी कृषी खात्यानं प्रत्येक टप्प्यावर योग्य ती खबरदारी घेतली आहे. 16 मे ते 31 मे 2017 दरम्यान कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या वतीनं स्वच्छता पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत मत्स्य सर्वेक्षण संस्थेच्या मुंबई कार्यालयाच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात आले. या अंतर्गत ससून डॉक ते कुलाबा स्वच्छता जागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं. तसंच मत्स्य सर्वेक्षण संस्थेचे कार्यालय प्रमुख डॉक्टर एल रामलिंगम यांच्या मार्गदर्शनाखाली ससून डॉक, कुलाबा, नवीन फिशिंग जेट्टी, टॉप परेड मच्छीमार कॉलनी इथं साफसफाई करून मच्छीमार बांधवांना मासे स्वच्छतापूर्वक हाताळण्याची माहिती देण्यात आली. तसंच प्रात्यक्षिकही दाखवण्यात आली. 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत संपूर्ण देश स्वच्छ करण्याचं उद्दिष्ट ठेवून भारत सरकारनं स्वच्छ भारत मिशन सुरू केलंय. त्याच अभियानाचा भाग म्हणून हा पंधरवडा पाळण्यात येत आहे. मागील 2 आठवड्यात देशात अनेक भागात चांगला पाऊस झाल्यानं पेरणीला वेग आला आहे. मान्सूनचे श्रीलंकेत आगमन झाले असून पुढील 2-3 दिवसांमध्ये तो केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. देशभरातील शेतकऱ्यांनी या खरीप हंगामात 6.12 दशलक्ष हेक्टरवर लागवड केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये 10.5% वाढ झाली आहे. आतापर्यंत काही भागात तांदूळ आणि ज्यूटची पेरणी झाली असून तेलबियांचे क्षेत्र दुपटीने वाढले आहे. यंदा डाळीच्या किमतीत मोठी घट दिसली तरी देखील कडधान्यांच्या लागवडीत वाढ झाली आहे. ऊस लागवडीचे क्षेत्र 4.65 दशलक्ष हेक्टर असून हे प्रमाण 6% वाढलं आहे. यंदा कापसाला मिळालेली दरवाढ बघता शेतकरी कापसाकडे आकर्षित झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही लागवड 27% अधिक आहे. मान्सूनपूर्व पाऊस खरीप हंगामासाठी महत्त्वपूर्ण असतो आणि शेतीच्या कामांना आता वेग आला आहे. शेतकरी म्हटलं की जमीन कसून शेतमालाचं उत्पादन घेणारी व्यक्ती, अशा मर्यादित दृष्टिकोनातूनच त्याच्याकडे पाहिलं जातं. मात्र बुलडाणा जिल्ह्यातल्या 250हून अधिक शेतकऱ्यांनी शेती करण्याबरोबरच मिनी डाळ मिल उद्योगाचे धडे घेऊन उद्योजकतेच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. व्यवसाय म्हणून बुलडाणा जिल्ह्यातला शेतकरी आता डाळी निर्मितीच्या उद्योगाकडे वळला आहे. त्याला शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून सरकारनं मिनी दाल मिल उद्योगाला 50% अनुदानही जाहीर केलं आहे. तर पंजाबराव कृषी विद्यापीठानंही पुढाकार घेत या उद्योजकांसाठी डाळी निर्मितीचं यंत्र विकसित केलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद इथल्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत जिल्ह्यातल्या 250हून अधिक बेरोजगार तरुणांना या उद्योगाबाबत मार्गदर्शन केलं जात आहे. यामध्ये आपण शेतीमालाला मूल्यवर्धित करून त्याच्यामध्ये आणखी आर्थिक नफा मिळवू शकतो. या नवीन उद्योगातून हे तरुण आज महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांचं उत्पन्न मिळवत आहेत. या उद्योगातून तूर, मूग, उडीद, हरभरा अशा सर्व डाळींची निर्मिती होत असून त्याद्वारे धान्य देखील साफ केलं जात आहे.
आणि या योजनेसाठी राज्य सरकारतर्फे समृद्ध शेतकरी उन्नत शेती याद्वारे 50% अनुदान या पीकेव्ही मिनी दाल मिलला आहे. तरी मला या व्यवसायामध्ये महिन्याकाठी 30 ते 40 हजार रुपये मला नफा मिळतो. राज्य सरकार, पंजाबराव कृषी विद्यापीठ आणि जळगाव जामोद इथलं कृषी विज्ञान केंद्र यांच्या मार्गदर्शनामुळे बुलढाणा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या शेकडो बेरोजगार तरुणांचा उद्योजकतेच्या दिशेनं प्रवास सुरू झाला आहे. बुलढाण्याप्रमाणेच इतर जिल्ह्यांमध्येही अशा स्वरूपाचं उद्योगाबाबत मार्गदर्शन झाल्यास ग्रामीण भागातली बेरोजगारी कमी होण्यास वेळ लागणार नाही. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. बाजरी 1300, 1200, तूर डाळ 5050, 5050, मका 1365, 1365, कारली 4500, 2000, वांगी 1600, 700, गाजर 2000, 1200, लिंबू 2200, 1000, आंबा 5000, 2500 आणि जांभूळ 6000, 3500. बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आता जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात कोकण, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर येथे 45.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील 5 दिवस तुरळक ठिकाणी राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंनी उन्हाळी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. खरीप पिकांच्या पेरणीसाठी पूर्व मशागत करावी. खरीप पिकांच्या पेरणीसाठी घरचे बियाणे वापरावयाचे असल्यास बियाणाची उगवण क्षमता तपासावी. कोकणात खरीप पिकांच्या धुळवाफ पेरणीस सुरुवात करावी. भातासाठी तयार करावयाच्या क्षेत्रामध्ये प्रति गुंठा 1 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपरफॉस्फेट व चांगले कुजलेले शेणखत द्यावे. बियाणास प्रति किलो 2 ग्रॅम याप्रमाणे थायरम किंवा इमिसान हे औषध चोळावे. वाफ्यावर पेरणी करताना 7 ते 8 सेंटीमीटर अंतरावर ओळीमध्ये साधारण 2 सेंटीमीटर खोलीवर बी पेरावे आणि ते झाकून घ्यावे. जाड दाण्याच्या जातीकरता हेक्टरी 50 किलो आणि बारीक दाण्याच्या जातीकरता 40 किलो तर संकरित जातीकरता 20 किलो बियाणे वापरावे. नागली आणि वरी पिकांची पेरणी देखील भाताप्रमाणे करावी व बियाणे विरळ पेरावे म्हणजे रोपे जोमदार होतील. मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेली उन्हाळी पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत. पाऊस किंवा पाण्याचे शिंतोडे साठवलेल्या कांदा पिकावर पडणार नाही ह्याची काळजी घ्यावी. पूर्व मशागत पूर्ण झालेली असल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी मध्यम जमिनीत वाफे आणि भारी जमिनीत सरी वरंबे करावेत. खरीप हंगामात भाजीपाल्यांची लागवड करण्यासाठी ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे त्यांनी रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार करावी व स्वतः चांगली रोपे तयार करावीत. आता जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 29. पुणे 36 आणि 24. नागपूर 46 आणि 26. औरंगाबाद 40 आणि 24. सोलापूर 42 आणि 25. नाशिक 36 आणि 21. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. आणि याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, खरीपाचा हंगाम सुरू झालेला आहे. पावसाळा अगदी तोंडावर आहे आणि या खरीपाच्या हंगामामधला शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बियाणं, खतं आणि इतरही बऱ्याचशा गोष्टी. या हंगामासाठी आपल्या राज्यामध्ये खतांचं नियोजन नेमकं कशा प्रकारे केलं जाणार आहे, तसंच काही योजना आहेत का, या अनुषंगानंच आज आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. त्यासाठीच कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे कृषी उपसंचालक खते श्रीयुत राजेंद्र कवडे यांना. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, सर्वप्रथम मला सांगा की आपल्या राज्यामध्ये खताचा वापर नेमका कसा आहे? राज्यामध्ये खताचा सर्वसाधारण वार्षिक जो वापर आहे तो 60 लाख मेट्रिक टन आहे, ज्यामध्ये रब्बी हंगामामध्ये 27 लाख मेट्रिक टन खताचा वापर केला जातो आणि खरीप हंगामामध्ये 33 लाख मेट्रिक टन खताचा वापर केला जातो. तर हा जो वापर आहे या 33 लाख मेट्रिक टनामध्ये निरनिराळ्या प्रकारची खतं असतात. जसं युरिया आहे, DAP आहे, कॉम्प्लेक्स खतं आहे किंवा सिंगल सुपर फॉस्फेट किंवा SSP ज्याला आपण म्हणतो, अशा ह्या सर्व अनुदानित खतांचा वापर या ठिकाणी केला जातो आणि ह्या सर्व खतांचं नियोजन आपण या ठिकाणी करतो. बरं, नियोजनाबद्दल आपण आज बोलतो आहोत आणि तुम्ही आता त्याचा उल्लेख देखील केलात. तर कोणकोणत्या खतांचं कसं कसं नियोजन आपल्या राज्यामध्ये केलं जातं, त्याची काय नेमकी आखणी असते त्याबद्दल सांगा. आपला जरी खरीप हंगाम आता सुरू झाला पावसाळ्याच्या अगोदर, तरी आयुक्तालयाला किंवा कृषी विभागाला याची फार पूर्व तयारी करावी लागते, ज्याची तयारी आम्ही माहे डिसेंबर महिन्यापासून चालू करतो. म्हणजे डिसेंबरपासूनच खरीप हंगामाची आमची तयारी सुरू होते. या खरीप हंगामामध्ये आपलं संभाव्य क्षेत्र किती होणार आहे याची संपूर्ण आकडेवारी आम्ही गोळा करतो. प्रत्येक जिल्हानी आहे, त्या जिल्ह्यातली पिकं कोणती घेतली जातात किंवा काय बदल संभाव्य होणार आहे याची पण आकडेवारी आपण गोळा करतो. नंतर जिल्ह्यांचे मृद सर्वेक्षण झालेलं आहे, मृद चाचणी झालेली आहे. त्या पूर्ण जिल्ह्यांचा जिल्हावाईज सॉईल हेल्थ इंडेक्स कसा आहे, म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश प्रत्येक जिल्ह्याचे कसे आहे, सिंचनाची व्यवस्था कशी आहे, त्याच्यानंतर ही जी पिकं घेतली जाणार आहे या पिकांच्या खताची रिक्वायरमेंट किती आहे, म्हणजे त्याचे जे डोसेस असतात ते किती आहे प्रत्येक पिकाचे, या सर्व संख्याशास्त्रीय ही आकडेवारी आम्ही मागे डिसेंबरपासूनच संकलन करायला सुरुवात करतो आणि मागील 3 वर्षाचा खताचा जो वापर आहे हा कसा झालेला आहे याचा पण अभ्यास केला जातो. खत पुरवठ्याची यंत्रणा जी आहे, म्हणजे केंद्र सरकारकडून मंजुरी मिळते आणि त्या अनुषंगाने पुरवठा केला जातो, ही यंत्रणा नेमकी कशी काम करते, ती कशी असते आणि शेतकऱ्याला त्याचा लाभ कसा मिळतो त्याबद्दल सांगा. म्हणजे शेतकऱ्यापर्यंत खत पोहोचेपर्यंत यामध्ये खूप विविध प्रकारचे घटक काम करतात. जसं आता आपण सांगितलं की आपण एक नियोजन मंजूर करून घेतलं केंद्र शासनाकडून. यावर्षी जर बघितलं आपण तर सर्वसाधारण आपण खरीप सत्रासाठी 43 लाख मेट्रिक टनाची मागणी नोंदवलेली होती. केंद्र शासन पूर्वीचा तुमचा वापर किती आहे याचा पूर्णपणे विचार करून आपली मागणी मंजूर करतं. तर आपल्याला मागचा जो वापर आहे आपला तो सर्वसाधारण 3 वर्षाचा जो वापर आहे तो 32 ते 33 लाख मेट्रिक टनाचा वापर आहे. मागच्या वर्षी 2016 मध्ये 31.26 लाख म्हणजे 31,26,000 मेट्रिक टनाचा वापर खताचा झालेला होता. या सर्वांचा विचार करता केंद्राने यावर्षी आपल्याला 39 लाख मेट्रिक टन खत मंजूर केलेलं आहे. आता हे जे 39 लाख मेट्रिक टन खत आहे याच्यामध्ये युरिया जो आहे, युरिया हे महत्त्वाचं खत आहे नत्र देणारं आणि ज्याची जास्त डिमांड असते आपल्याकडे, ते 11.5 लाख मेट्रिक टन मंजूर केलेलं आहे. त्याच्यानंतर DAPचा वापर असतो. DAP राज्यासाठी 4 लाख मेट्रिक टनच मंजूर केलेलं आहे. त्याच्यानंतर MOP हे जे खत असतं, म्युरेट ऑफ पोटॅश ज्याला आपण म्हणतो, ते 2.5 लाख मेट्रिक टन मंजूर केलेलं आहे आणि सिंगल सुपर फॉस्फेट हे 6 लाख मेट्रिक टन मंजूर केलेलं आहे आणि कॉम्प्लेक्स खत हे 11 लाख मेट्रिक टन असं जवळपास 39 लाख मेट्रिक टन खतं आपल्याला मंजूर केंद्राने केलेली आहेत.
आता ही खतं प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत येईपर्यंत खूप वेगवेगळे घटक यामध्ये काम करतात. पहिला घटक तर कोण असतो की उत्पादक असतो. कारण आपल्याकडं आपण जर बघितलं तर सर्वच खतं तयार होत नाही. म्युरेट ऑफ पोटॅश किंवा MOP जे आहे ते आपल्याला 100% आयात करावं लागतं. तर ही आयात आपल्याला वेगवेगळ्या देशातून भारतामध्ये आयात केलं जातं. असं जवळपास 33% खत, जेवढं जे खत वापरतो आपण त्याचं 33% खतं हे आयातीत खतं असतात. ही खतं रेल्वेद्वारे आपल्या राज्यामध्ये येतात निरनिराळ्या बंदरातून. जसं गुजरातमध्ये प्रमुख बंदर आहेत, कांडला आहे, पिपावा आहे, नंतर विशाखापट्टणम आहे आंध्र प्रदेशमध्ये, ओरिसातले काही बंदर आहेत, इथनं ही खतं येत असतात. तसंच निरनिराळ्या कंपन्या आहेत. अनुदानित खतं हाही एक विषय आहे. तर, बरोबर. या अनुदानित खतांमध्ये अनुदान कोण देतं आणि ते कोणाला देतं, तर त्याबद्दल सांगा. ही संपूर्ण खतं जे आहेत म्हणजे युरिया, DAP, MOP, SSP आणि संयुक्त खतं ज्याला आपण म्हणूया, ही सर्व खतं अनुदानित आहेत आणि याला केंद्र शासनाचं मोठ्या प्रकारचं अनुदान असतं. हे जे अनुदान असतं म्हणजे शेतकऱ्यांना कदाचित माहीत पण नसेल की आपल्याला किती अनुदान मिळतं. 60 ते 70% अनुदान या खतावरती दिलं जातं आणि अनुदानित दरानेच शेतकऱ्यांना खतं मिळतात. शेतकरी जे काही खरेदी करत असतो ते अनुदानित दरानेच खत खरेदी करत असतो. तर हे जे अनुदान असतं, केंद्राचं एक धोरण आहे सन 2010 पासून की NBS प्रकारचं मूल्यद्रव्य आधारित अनुदान, अशा प्रकारचं धोरण केंद्राने आखलेलं आहे आणि NBS आधारित हे अनुदान दिलं जातं. याचं काही उदाहरण आपल्याला देता येईल का? आता हे NBS नेमकं काय आहे, मूल्यद्रव्य आधारित किमती. तर याच्यामध्ये हे जे 3 घटक आहेत हे अत्यंत महत्वाचे प्रमुख घटक आहेत खतामधले. नत्र, स्फुरद आणि पालाश. तर ह्या नत्र, स्फुरद, पालाशच्या प्रति किलो किंमत केंद्र शासन जाहीर करतं दरवर्षी. आता तर मागच्या वर्षापासून त्यांनी दर 6 महिन्याला हे धोरण जाहीर केलेलं आहे. यावर्षी केंद्राने नत्राची जी किंमत आहे ती 18 रुपये जाहीर केलेली आहे. त्याच्यानंतर स्फुरद जे आहे ते स्फुरद 11 रुपये जाहीर केलेलं आहे आणि पालाश जे आहे ते 12 रुपये जाहीर केलेलं आहे. आणि त्याचा एक सल्फर एक आता घटक त्यांनी जास्तीचा घेतला आहे, त्याला 2 रुपये आणि 24 पैसे प्रति किलो एवढा अनुदानाचा दर त्यांनी जाहीर केलेला आहे. मग तुमच्या ज्या खतामध्ये जे काही घटक असतील त्या घटकाला गुणिले तेवढी किंमत. उदाहरणार्थ जर तुम्ही जर घेतला म्युरेट ऑफ पोटॅश जर घेतला आपण, तर या पोटॅशमध्ये 60% पोटॅश असतो. म्हणजे 60 गुणिले जी काही किंमत आहे त्या प्रति किलोची 11 रुपये 24 पैसे वगैरे, याला जर गुणलं तर जी काही रक्कम येईल ती अनुदानाची रक्कम होते. अरे वा. आणि ही रक्कम जी असते, मला सांगायचं हे एवढं ह्या गणितामध्ये न जाता प्रत्येक बॅगवरती ही किंमत केंद्राने छापलेली असते. म्हणजे कंपल्सरीच आहे ते प्रत्येक उत्पादकाला की प्रत्येक बॅगची अनुदानाची रक्कम किती आहे, विक्रीची किंमत किती आणि अनुदानाची रक्कम किती ही त्यावरती छापलेली असते. त्याच्यामुळे ते शेतकऱ्याला सहजरित्या कळू शकतं. आता यामध्ये शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा मिळावा किंवा शेतकऱ्यापर्यंत हे अनुदान किंवा हा खत पुरवठा पोहोचावा यासाठी काही निकष ठरवण्यात आलेले आहेत का? आता 1 जून पासून म्हणजे आता जो 1 जून सुरू होणार आहे ह्या हंगामापासून शेतकऱ्यांना खत खरेदी करताना आधार क्रमांक घेऊनच जावं लागणार आहे. कारण केंद्र शासनाने DBT म्हणजे थेट लाभ हस्तांतरण योजना, आतापर्यंत हे जे अनुदान होतं हे अनुदान खत कंपन्यांना त्यांनी खताचा पुरवठा केल्यानंतर ताबडतोब 85% अनुदान त्यांना मिळायचं. परंतु आता 1 जून पासून हे जे अनुदान आहे हे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना विक्री केल्यानंतरच त्यांना मिळणार आहे. म्हणजे अगोदर खत पोच केल्यानंतर अनुदान मिळायचं, परंतु आता तसं होणार नाही. तर प्रत्यक्ष जो लाभार्थी म्हणजे शेतकरी आहे त्याला खत विक्री केल्यानंतरच त्याला ते अनुदान मिळणार आहे. हा मोठा बदल ह्या अनुदानाच्या धोरणात केंद्राने केलेला आहे आणि 1 जून पासून ही योजना आपल्याकडे लागू होणार आहे.
आता याच्यामध्ये अनुदानित जी खतं आहेत तर त्यामध्ये रासायनिक खतांचा साठा पुरेसा आहे असं एकूणच चर्चेवरनं दिसतं. हो. तर एकूणच जैव शेतीकडे किंवा ऑर्गॅनिक शेतीकडे आता हळूहळू एक विचार प्रवाह वळतो आहे. तर कंपोस्ट किंवा अशा ऑर्गॅनिक खतांसाठी पण सरकार अनुदान देतं हो. का? त्याची काय परिस्थिती? आपण नुसतंच रासायनिक खतं वापरू नये ह्याचा प्रचार कृषी विभाग नेहमीच करत आलेला आहे. आपल्या ज्या कृषी विद्यापीठांच्या देखील शिफारसी आहे, प्रत्येक पिकाला खताची मात्रा देताना त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक खताचा वापर केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर जैविक खतं जी आहेत, म्हणजे रायझोबियम आहे किंवा ॲझोटोबॅक्टर आहे, अशा प्रकारची जैविक खताचा देखील वापर केला गेला पाहिजे. केंद्र शासनाने देखील स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत यामध्ये आता सिटी कंपोस्ट जे आहे त्या सिटी कंपोस्टचं ला अनुदान जाहीर केलेलं आहे. म्हणजे 1500 रुपये प्रति मेट्रिक टन हे सिटी कंपोस्ट खरेदी करण्यासाठी आपल्याला केंद्राने अनुदान जाहीर केलेलं आहे. अच्छा, त्याचा सुद्धा शेतकरी लाभ घेऊ शकतात. नक्कीच सरकार सुद्धा आता कंपोस्टिंग आणि या खतांना प्रोत्साहन द्यायला लागलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. बेनिफिट ट्रान्सफर ही जी योजना आहे डीबीटी, तर त्याबद्दल थोडंसं आपण आपल्या शेतकरी बांधवांना सांगूया की ही योजना नेमकी काय आहे, त्याचा फायदा कसा घेता येईल आणि ती कशी राबवली जाणार आहे. अगदी बरोबर आहे. आता हे शेतकरी जे आहेत, आता 1 जून पासून त्यांनी खत खरेदी करताना आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आहे. आणि प्रत्येक जे विक्रेते आहेत राज्यामधले असे 19,366 विक्रेते आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत की जे हे अनुदानित खताचा व्यापार करायचे. या सर्व विक्रेत्यांकडे 1 जून पासून पॉइंट ऑफ सेल नावाचं एक मशीन असणार आहे. आणि त्या मशीनमध्ये आधार कार्डाची नोंद केल्यानंतर, तसंच त्या शेतकऱ्यांनी स्वतःचा अंगठा लावल्यानंतर, तो स्कॅन केल्यानंतर त्याचं बिल तयार होणार आहे. आणि ते बिल अदा केल्यानंतर त्याला शेतकऱ्याला ते खतं मिळणार आहेत. आणि त्या बिलावरती हे सुद्धा प्रिंट होऊन येणार आहे की शेतकऱ्यांनी किती रकमेची खतं खरेदी केली आणि त्या कंपनीला किती रुपयाचं अनुदान देण्यात आलं याची सुद्धा त्या बिलावरती नोंद होऊन येणार आहे. हा महत्वाचा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या योजनेचा आता सध्या बराच बोलबाला किंवा आता ती राबवली जाणार आहे. तर याचे नेमके फायदे काय होणार आहेत त्याबद्दल सांगा. डीबीटी योजनेचा प्रमुख फायदा असा आहे की आतापर्यंत जवळजवळ 6.5 म्हणजे देश पातळीवरती जर बघितलं आपण तर 70,000 कोटीचं अनुदान केंद्र शासनाने या खतांना देतं. आपल्या राज्य पातळीवर जर बघितलं तर 6.5 ते 7.5 कोटी रुपयाचं अनुदान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे अनुदान आपण शेतकऱ्यांना देत असतो. परंतु हे अनुदान घेणारे शेतकरी कोण, नेमके कोण, याची ओळख आतापर्यंत होत नव्हती. ती ह्या डीबीटी योजनेमुळे खरा लाभार्थी कोण आहे ह्याची ओळख या आधार कार्ड बेस असल्यामुळं शासनाला होणार आहे. निश्चितच. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांचा ह्या डीबीटी योजनेमध्ये याच्या पुढेही जाऊन जे सॉइल हेल्थ कार्ड आहे त्याची सुद्धा नोंद, ते सुद्धा याला लिंकअप केले जाणार आहे. जाता जाता शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल, त्यांनी कसा जास्तीत जास्त याचा लाभ करून घ्यावा? बरोबर. शेतकरी बंधूंनो, मला एवढंच आपल्याला एक आवाहन करायचं आहे. 1 जून पासून ज्यावेळी आपण खत खरेदी करायला जाणार त्यावेळी आपला आधार क्रमांक सोबत न्या. दुसरी गोष्ट, जर आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर आपण आधार एनरोल करून घ्या, जेणेकरून आपल्याला आधार क्रमांक मिळेल. आपल्या इकडे एक पद्धत असते की शेतकरी स्वतः बऱ्याच वेळा खत खरेदी करायला जात नाही, परंतु या मशीनमध्ये अशी पण सोय केलेली आहे की तो स्वतः जरी जात नसला आणि दुसरा कोणी जात असेल तर त्याचा आधार क्रमांक आणि त्याचं थंब इम्प्रेशन घेऊन खत खरेदी करता येईल. फक्त तुमचा आधार कार्ड त्याच्याकडे असला पाहिजे, जेणेकरून तुमची पण एंट्री त्या मशीनमध्ये केली जाईल. म्हणजे स्वतः गेलंच पाहिजे असंही नाही, परंतु आपला आधार क्रमांक जो खत खरेदी करायला जातोय त्याच्याकडे दिला गेला पाहिजे. अशा प्रकारचं आहे. पाहिजे आवश्यक तेवढंच खत खरेदी करा, जैविक खताचा वापर करा, संतुलित खताचा वापर करा, जेणेकरून आपल्या जमिनीची सुपीकता
टिकून राहील एवढंच या ठिकाणी सांगा. निश्चितच. मंडळी, आपण जाणून घेतलं की राज्याचं यावर्षीचं खत नियोजन खरीप हंगामासाठीचं कसं आहे आणि ते व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत पोहोचावं यासाठी सुद्धा चोख व्यवस्था राबवण्यात येणार आहे. मात्र या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपल्या शेतासाठी योग्य पद्धतीचा खत पुरवठा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठीची जी पात्रता निकष आहेत ते मात्र आपण पूर्ण केले पाहिजेत. आधार कार्ड आपलं त्यासाठी आपल्यासोबत असलं पाहिजे. सरांनी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि खत पुरवठा व्यवस्थितरित्या आपल्या शेताला करा. सुगीचा हंगाम निश्चितच आनंददायी असेल हे वेगळं सांगायला नकोच. सर, आज कार्यक्रमात सहभागी झालात. राज्याच्या खत नियोजनाबद्दल आज इतकी सविस्तर माहिती आपल्या सगळ्या कृषी बांधवांना दिलीत त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.